अमित देशमुख यांच्या कारखान्याला मोठा दणका बसलाय। साखर कारखान्याला 1,13,00,000चा दंड ठोठावण्यात आला। नांदेडच्या लोहा तालुक्यातील शिवनीच्या कारखान्याला दंड ठोठावण्यात आलाय। साखर कारखान्याला राष्ट्रीय हरित लवादाचा दणका पाहायला मिळतोय। तर खरं तर 21 साखर कारखाना युनिट क्रमांक 3 वर दंड ठोठावल्याची माहिती आहे। कोर्टाने आम्हाला 2 समित्या नेमल्या होत्या, जॉईंट कमिट्या। त्याची पहिली समिती नेमली होती हे प्रदूषण झालं की नाही हे बघण्यासाठी। तर त्या पहिल्या समितीने प्रदूषण झालं हे सिद्ध केलं, त्यामधून 1,13,40,000 असा दंड लावला। दुसरी समिती नेमली गुणवंत पाटील हंगरगेकर साहेब, मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि मान्य जिल्हा कृषी अधिकारी साहेब या 3 लोकांची शेतकऱ्यांचं नुकसान झालं की नाही पाण्यासाठी। तर त्यांच्या पण जे रिपोर्ट आले त्याच्यामध्ये 1,08,00,000 असं शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणून त्यांनी दिलं होतं, पण मान्य हरित लवादाने त्याला रक्कम 55 लाख केलेली आहे। या निकालामध्ये जे कारखान्यातून जल आणि वायू प्रदूषण होतंय त्या प्रदूषणामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होत आहे हे कोर्टाने मान्य केलं। आणि हा 21 शुगर फॅक्टरी जी आहे युनिट नंबर 3 या फॅक्टरीला 1,13,40,000 रुपयाचा दंड कोर्टाने ठोठावला आणि हा दंडाची रक्कम 2 महिन्याच्या आत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करायची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।